बारामतीतील एकाच कुटुंबातल्या 4 जणांच्या मृत्यूनंतर प्रशासनाला अखेर जाग आली आहे। शहरामध्ये बांधकाम व्यावसायिक वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवर प्रतिबंध घालण्यात आले। सिमेंट, खडी, मुरुम, वाळू या वाहनांवर सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत वाहतुकीसाठी बंदी असणार आहे। रात्री 9 ते सकाळी 7 पर्यंत शहरातून ही वाहतूक करता येणार आहे। बारामतीतल्या जनमानसाचे भावना फार तीव्र आहेत आणि आम्ही पण त्या दिवशीपासूनच परत नंतर काय नेमकं करायचं या अनुषंगाने आम्ही सुद्धा ॲडिशनल एसपी साहेब, मी, डेप्टी आरटी यांनी चर्चा सुरू केली होती। काल सुद्धा खंडोबानगर तिथे चौकात रास्ता रोको झालं होतं। त्या रास्ता रोकोच्या वेळी सुद्धा त्यांच्या तिथल्या मागण्या ज्या होत्या स्पीड ब्रेकरच्या त्या आपण पूर्ण केल्यातच। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी जयकुमार जाधव सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। जयकुमार, आता अखेर प्रशासनाने या संदर्भातला अधिकृत खुलासा केलेला आहे। यापुढे वाहतुकीची वेळ नेमकी अवजड वाहनांची काय असेल? विद्या, आपण बघतोय की जी बारामतीत दुर्दैवी घटना घडली, 24 तासात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर बारामतीतले जे खंडोबानगर परिसर होतं तिथल्या स्थानिक नागरिकांनी तिथे ठिय्या आंदोलन देखील केलं। प्रशासनासमोर तीव्र त्यांची संतपलेल्या नागरिकांनी त्यांची भावना व्यक्त केली। त्यानंतर प्रशासनाने जो हा निर्णय घेतलेला आहे की सकाळी 7 ते सायंकाळी 9 पर्यंत जे जड वाहने आहेत त्यांना शहरामध्ये बंदी घालण्यात आलेली आहे व ज्या वाहनं जे शहरात दाखल होतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल असे देखील प्रशासनाकडून सांगण्यात येते। परंतु आता जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांच्याकडनं नाराजी व्यक्त केली जाते की त्यांनी शहरामध्ये जे मोठ्या प्रमाणात विकास चालू आहे, जर दिवसाच्या ह्या वेळामध्ये जर जी खडी असेल, मुरुम असेल किंवा ते कॉन्क्रीटचे मोठे जे ट्रक असतील, आरएमसी ट्रक असतील, हे जर शहरामध्ये आले नाही तर व्यवसाय जे विकास काम आहेत ते कशी होणार? आणि जे लेबरची मोठ्या संख्या जी आता प्रमाणाने बारामतीमध्ये लेबरची जी मोठी संख्या आहे त्यांना जर रात्रीचं काम करायला लागले तर जे ध्वनी प्रदूषण आहे ते देखील वाढेल आणि रात्रीचं जे आवाज आहेत ते शहरांमध्ये जास्त येतील, त्यामुळे नागरिकांना देखील त्रास होईल। त्यामुळे आता बारामतीचे जे बिल्डर्स असोसिएशन असेल, क्रीडा असेल, या ज्या संघटना आहेत आता ते बारामतीतले जे प्रांत आहेत, वैभव नावडकर यांच्याशी बैठक घेणार आहेत आणि यावरती ती चर्चा करणार आहेत। अगदी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी जयकुमार।